नमस्कार. प्रश्न तुमचे आणि उत्तर आमचे या कार्यक्रमामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मागच्या एपिसोडमध्ये तुम्ही जो काही प्रतिसाद दिलाय आणि जे प्रश्न विचारलेत ते प्रश्नांची उत्तरं आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय. मग याच्यामध्ये जो पहिला प्रश्न आहे तो म्हणजे धनु, मीन, मकर, मेष आणि कुंभ या राशींचं भाग्यांक काय आहे? असा प्रश्न विचारला आहे. खरं तर भाग्यांक देत असताना आपण राशीवरून कधी भाग्यांक देत नाही. याच्यामध्ये राशीचा जो स्वामी आहे त्याचे जे जो काही ग्रह आहे आणि त्या ग्रहाचे जे अंक आहेत ते आपण इथं सुचवतो. भाग्यांक आपली जन्मतारीख याच्यावरून आपला भाग्यांक आणि मूल्यांक निश्चित होतो. म्हणून आपली जी जन्मतारीख असेल त्या जन्मतारखेची बेरीज म्हणजे आपला भाग्यांक आहे. फेसबुकच्या माध्यमातून आपल्याला इथं कमेंट आली 25/11/2007 अशी त्या मुलाची जन्मतारीख आहे आणि जन्मतारखेनुसार त्याचं करिअर कशामध्ये होईल असं विचारलंय. पण याच्यामध्ये जन्मतारीख विचारली, त्यांनी जन्म वेळ आणि जन्म ठिकाण हे देणं अपेक्षित होतं, ते आपल्यापर्यंत आलं नाही. तरी सुद्धा आपण एक उत्तर देण्याचा प्रयत्न इथं करणार आहे. जन्मतारखेवरून साधारणतः दिवसाची कुंडली घेऊन आपण त्या प्रश्नाचं उत्तर देतोय. कदाचित उत्तर त्यांनी जर मला जन्मतारीख वेळ आणि ठिकाण दिलं तर आणखीन याच्यापेक्षा मला विस्तृत उत्तर देता येईल. याच्यामध्ये पत्रिका ही साधारण मॅनेजमेंटशी आणि IT क्षेत्राशी संबंधित जास्त आहे, त्यामुळे त्या दोन क्षेत्रांचा विचार करावा. जर त्यांना आणखीन उत्तर पाहिजे असेल तर त्यांनी प्रत्यक्ष मला फोन करावा. व्हॉट्सअपला त्यांचं जे काही डिटेल्स आहेत पत्रिकेचे ते मला पाठवावेत, त्यानुसार मी त्यांना उत्तर देईन. ह्या प्रश्नाच्या अनुषंगानेच आपण असं सांगू शकतो की विद्यार्थी शिक्षण आणि त्याचं करिअर अशा दृष्टिकोनातून आमचा एक नवीन एपिसोड येतोय, तो बघा आणि तो बघितल्यानंतर त्यालाही कमेंट द्या, प्रतिसाद द्या, शेअर करा, लाईक करा. त्याच्यानंतर एक पुढील प्रश्न आपल्याला असा आलाय की बऱ्याच ठिकाणी अंकशास्त्र हा विषय येतो आणि अंकशास्त्राच्या संदर्भात आपण काम करताना कमेंटमध्ये एक प्रश्न असा आलाय की नावाच्या स्पेलिंगमध्ये जर बदल केला तर काही चांगल्या गोष्टींचा अनुभव येतो का किंवा काही बदल होतात का, असा तो प्रश्न आहे. मग याच्यामध्ये नक्की त्याच्यामध्ये बदल होतात. नावाच्या स्पेलिंगमध्ये आहे, एखाद्या व्यक्तीचं नाव असेल स्पेलिंगमध्ये आपल्याला बदल करता येतो किंवा एखाद्या कंपनीचं नाव आहे त्याच्या स्पेलिंगमध्ये आपल्याला बदल करता येतो, कारण त्याचा संबंध येतो तो अंक आणि अक्षर. कारण प्रत्येक अक्षराला एक व्हॅल्यू दिलेला आहे, त्याच्यामध्ये एक ऊर्जा तयार करण्याची क्षमता आहे आणि ती ऊर्जा आपल्या ह्या सगळ्या जे काही कामकाज आहे किंवा एक वातावरण आहे त्याच्यावरती ते परिणाम करतं. म्हणून नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल करून आपल्याला आपल्या भाग्यामध्ये बदल करता येतो. पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे देवघर नैऋत्य दिशेला चालते का? देवघर निश्चित नैऋत्य दिशेला चालत नाही, कारण नैऋत्य दिशा ही पितरांची दिशा आहे आणि त्यामुळे नैऋत्येला देवघर चालत नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला जर पर्यायच नसेल तर तुम्ही पूर्व किंवा उत्तर प्रभागामध्ये देवघर घेऊ शकता, पण बसण्याची जी पोझिशन आहे पूजा करताना ते पूर्वेला तोंड करा आणि देवाचं तोंड पश्चिमेला करा. ह्या पद्धतीने तुम्ही बघू शकता. पण याच्याही पेक्षा जर तुम्हाला आणखीन सविस्तर माहिती पाहिजे असेल तर आपलं देवघर आणि वास्तुशास्त्र असा जो एक व्हिडिओ आहे तो तुम्ही बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला विस्तृत माहिती मिळेल. यामध्ये पुढचा जो प्रश्न आलाय तो म्हणजे 17 गुण असतील तर विवाह करावा का, असा प्रश्न आहे. 17 गुण असतील तर विवाह करावा. खरं तर विवाह या विषयावर आपण एक सिरीज तयार केलेली आहे, त्याच्यामध्ये आपले 5 व्हिडिओ आपल्या चॅनलला आहेत. ते जर बघितले तर याचं उत्तर आपल्याला मिळेल. पण तरी सुद्धा आपण इथं उत्तर देण्याचा प्रयत्न करू की याच्यामध्ये नुसते गुण कमी आहेत म्हणून थांबणं हे अतिशय योग्य ठरणार नाही. याच्यामध्ये संपूर्ण पत्रिका दोघांच्याही वधूवरांच्या समोर घेणं गरजेचं आहे आणि त्याचा तुलनात्मक अभ्यास करून योग्य तो निर्णय घेतला तर एक गुण कमी असा आहे म्हणून लग्न थांबवावं असं काही करायची गरज नाही. याच्यामध्ये यांना पुढे जाता येईल. पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे ज्योतिष शिक्षणासाठी कोणते ग्रह असावेत, असा इथं एक प्रश्न आलेला आहे. खरं तर ज्योतिष शिक्षणासाठी 9 ग्रहांची पण खरं तर मदत असणं गरजेचं आहे, कारण प्रत्येक ग्रहाचा रोल इथं वेगळा आहे. त्याच्यामध्ये विशेषतः आपल्याला सांगता येईल याच्यामध्ये की प्रामुख्याने गुरुचंद्र युती पत्रिकेत असेल तर उत्तम ठरेल. शनिचंद्र युती काही वेळेला गुढ अभ्यासासाठी अतिशय उत्तम ठरते. असे काही ग्रहांचे बुधादित्य योग आहे, असे बरेच योग आहेत त्याच्यामध्ये, हे आपल्याला सांगता येईल. पण तरी सुद्धा जे काही तुम्ही शिकलाय आणि जे काही मांडायचंय त्यासाठी पत्रिकेतला बुध मात्र निश्चित चांगला किंवा भद्रयोगातला बुध असावा. बुध उत्तम असेल तर त्या माणसाला ज्ञान घेता येतं आणि घेतलेलं ज्ञान पुढे देता पण येतं. ह्या दोन्ही गोष्टी बुधाच्या माध्यमातून होतात. म्हणून पत्रिकेमध्ये बुध असेल उत्तम तर तो माणूस ज्योतिष शिकू शकतो. मागील एपिसोडमध्ये आपण चालू नावावरून लग्न जमतंय का नाही बघावं असा एक प्रश्न होता. त्याचं उत्तर चालू नावावरून बघू नये असं आपण दिलं होतं. पण काहींची अशी एक कमेंट आली की चालू नाव म्हणजे काय हे आम्हाला समजलं नाही. खरं तर चालू नाव याचा अर्थ आपण जन्मपत्रिकेतून जे निघतं ते आपलं नावरस नाव असतं आणि घरामध्ये कुठलाही शास्त्रीय आधार न घेता जे नाव ठेवलं जातं त्याला आपण आयडेंटिटी नेम म्हणतो किंवा त्याला चालू नाव असं आपण म्हणतो. तर त्या नावावरून शक्यतो
लग्न जमतंय का नाही बघू नये. शेवटचा असा एक प्रश्न आपल्याला आलाय, तो म्हणजे घर बांधायचंय नवीन आणि त्यासाठी जागेची निवड कशी करता येईल. आता जागेची निवड करणं म्हणजे ह्यासाठी आपल्याकडे जागा भरपूर असणं हे अतिशय पहिल्यांदा महत्वाचं आहे आणि त्यावेळेला आपण त्याची निवड करू शकतो. जागेची निवड करत असताना त्याला बरेच नियम निकष लावलेले आहेत. त्याच्यामध्ये जागेचा उतार आहे, जागेचा आकार आहे, मातीचा रंग आहे, ह्या गोष्टींचा विचार केला जातो किंवा आणखीनही अशा काही त्याच्यामध्ये टेस्ट आहेत की ते आपल्याला करता येतील. आणि त्याच्याही पुढे जाऊन अजून आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं जर काही स्कॅनर वगैरेच्या सहाय्यानं आपण जिओपॅथिक ट्रेस असा काही जमिनीत भाग आहे का, म्हणजे जमिनीच्या खालून जाणारे जे काही पाण्याचे प्रवाह आहेत ते आपल्या बॉडीवरती काम करतात, अशा पद्धतीचे काही प्रवाह तिथं आहेत का हे बघितलं जातं. तिथली निगेटिव्ह एनर्जी बघितली जाते, पॉझिटिव्ह एनर्जी बघितली जाते. वास्तू तयार झाल्यानंतर कशा पद्धतीची एनर्जी असेल याचा विचार तिथं केला जातो आणि हे सगळं बघूनच आपल्याला ती जागा कशी आहे, ह्या जागेत घर बांधावं का किंवा जागेची निवड किती टक्के योग्य आहे, किती टक्के अयोग्य आहे, अयोग्य असेल तर त्याला काही आपल्याला उपाय करता येईल का, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला याच्यामध्ये करता येतो. फक्त त्या पद्धतीने आणि त्या क्रमाने याच्यामध्ये जाणं गरजेचं अपेक्षित आहे. प्रश्न तुमचे आणि उत्तर आमचे ह्या भाग 2 मध्ये आपण तुमचे जे काही प्रश्न आलेले आहेत त्या प्रश्नांना उत्तर दिलेली आहेत. आणखीन जर काही तुम्हाला शंका असतील तर त्यासाठी तुम्ही व्हॉट्सअप करू शकता, फोन करू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये टाका. तुमच्या पुढच्या एपिसोडमध्ये त्या प्रश्नांना आपण उत्तर देऊ. धन्यवाद.